अल्पना सरोज यांचा जन्म 1961 मध्ये अकोला जिल्ह्यातील रुपेगाव या छोट्याशा गावात झाला. त्या दलित चांभार समाज परिवारात वाढल्या. त्यांच्या वडिलांची नोकरी पोलीस खात्यात होती, पण उत्पन्न फारच थोडं होतं. त्या काळात जातीय भेदभाव, गरिबी आणि स्त्रियांची अवहेलना खूप होती. लहानपणापासूनच त्यांनी उपेक्षा, तिरस्कार आणि अनेक अडचणी अनुभवल्या. केवळ 12 वर्षांची असतानाच त्यांचा विवाह मुंबईतल्या एका खूप गरीब कुटुंबात लावून देण्यात आला. त्या वयात घरकाम, लोकांचे टोमणे आणि सासरच्यांचा मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागला. केवळ 2 वर्षांनी 14व्या वर्षी त्यांनी सासर सोडून माहेरी परत येण्याचा धाडसी निर्णय घेतला. पण समाजाने त्यांना फिरून आलेली बाई म्हणून नावं ठेवली. कोणी साथ देत नव्हतं. लँग्वेज मराठी या सगळ्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. औषध घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची वेळ आली नव्हती. त्या वाचल्या. जेव्हा त्या वाचल्या तेव्हा त्यांनी ठरवलं, आपण मेलो असतो तर काहीच बदललं नसतं, पण जगून लढलो तर अनेक गोष्टी बदलू शकतात. त्या मुंबईला आल्या आणि शिंपी टेलर म्हणून काम करू लागल्या. त्यातून थोडेसे पैसे वाचवून त्यांनी स्वतःचा सिलाई सेंटर सुरू केलं. थोड्याच वर्षांत त्या सरकारी लोन योजनेतून पुढे आल्या आणि फर्निचरचा व्यवसाय सुरू केला. गमनी टूब्स कंपनी मोठा टर्निंग पॉइंट. 2000 साली त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. गमनी टूब्स ही दिवाळखोर कंपनी विकत घेण्याचा. ती कंपनी 100 कोटीच्या कर्जात बुडाली होती, पण कल्पना सरोज यांनी श्रमिकांच्या मदतीने आणि कायदेशीर संघर्षांमधून जिंकून कंपनीला पुन्हा चालू केलं. आज तीच कंपनी करोडोची आहे आणि कल्पना सरोज ही भारतातील पहिल्या दलित महिला उद्योगपतींमध्ये गणली जाते. लँग्वेज मराठी. आज कल्पना सरोज या गमनी ट्यूब्स, KS फिल्म प्रोडक्शन, KS क्रिएशन्स यांसारख्या कंपन्यांच्या मालकीण आहेत. त्यांचं एकूण साम्राज्य 100 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यांना भारताची सेल्फमेड महिला बिलियनेअर असंही म्हटलं जातं. भारत सरकारने त्यांना 2013 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. अल्पना सरोज यांची कहाणी ही केवळ एका महिलेची यशोगाथा नाही. ती आहे, मुलगी असली तरी ती कमजोर नाही, दलित असली तरी ती यशस्वी होऊ शकते, गरिबी असली तरी ती तिचं आयुष्य घडवू शकते.